स्ट्राईकला सोमनाथ, नॉन स्ट्राईकला सुमित. पहिले षटक पहिला गोलंदाज पवन, गोलंदाजी मार्क वरती. चला 20 मिनिटांमध्ये पहिली षटक पूर्ण करायची आहेत. टाइम ऑन झालाय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. इथून टाइम काउंट होईल. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, बिरकावला डीप फाइंडर मध्ये चेंडू जातो. पहिल्या चेंडूवरती आलाय धमाकेदार सुरुवात करणारा चौकार. लाडोली संघाच्या बरोबर जे आलेले जे वरिष्ठ मान्यवर आहेत, भाऊजी या आपण व्यासपीठावरती या. लाडोली संघाकडून जे वरिष्ठ खेळाडू या ठिकाणी आहेत, वरिष्ठ मान्यवर आहेत, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. तसेच पिंपोली गावावरून जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. इथे बराच काळ शॉर्ट चेंडू होता, बराच काळ चेंडू हवेमध्ये होता. तर मैदानात एक पोल आहे आणि त्या पोलला जर चेंडू लागला, त्या पोलला जर चेंडू लागला आणि जो चेंडू जर मैदानाच्या आतमध्ये राहिला तर तुम्हाला धावून धावा घ्यायचे आहेत. तर लागून जर बाउन्स करत चेंडू बाउंड्री बाहेर गेला तो चौकार असेल आणि डायरेक्ट गेला तो षटकार असेल. तशाच तारा आहेत, विद्युत जी वाहिनी गेले ती तारा आहे, तिथे ही चेंडू लागल्यानंतर आपण कॅच घेऊ शकता. या तो चेंडू डायरेक्ट गेला तो षटकार बाउन्स करत गेला तर तो चौकार असेल. रेज पाहिली गेली. विसावच्या बॅटमधून सिंगल आला. अकाउंट ओपनिंग करतो आपल्या संघासाठी. एक धाव या ठिकाणी ओपन करतोय. चांगली सुरुवात. पवन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग होती. पॉवर प्लेचं षटक. सुरेख फटका. सोमनाथच्या बॅटमधून चेंडू निघतोय, जाऊन पोहोचला बॅकवर्ड स्क्वेअर झोन मध्ये सीमाशी पलीकडे. रस मिळती 4. इथे आला चौकार. आपण पाहतो थायलंड वरून अविनाशजी तरे जे थायलंडला आहेत त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. भरतजी मेहरा सर यांचे सुपुत्र ईशान मेहरा जे लंडनला आहेत त्यांच्या माध्यमातून ही शुभेच्छा आल्यात. आणि ईशानजी मेहरा सर लाईव्ह आहेत, मॅच लाईव्ह पाहतात, ही स्पर्धा लाईव्ह पाहतात. बॉल पुरवायचे, मैदानाच्या बाहेर जो चेंडू गेला तो पुरवा लगेच. चार चेंडू 12 धावा. लॉकआउट टाकण्याचा प्रयत्न होता, ब्रह्मास्त्राचा मारा करण्याचा प्रयत्न होता. स्टेपटकडून खिल्ला. लॉंग ऑन झोन मध्ये आलेली सोमनाथच्या बॅटमधून सिंगल. एका सिंगलने स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्ले 1. यानंतर गणेश नगर भडवाल सी विपक्ष भैरवनाथ वरई कर्जत दोन्ही संघाचे कॅप्टन बबलू आणि संदेश दादा तयार राहायचे. इनिंग ब्रेकला टॉसला यायचे. टॉस या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर आपण आयोजकांचं जेही लेणं देणं आहे ते आपण पूर्ण करायचे. त्यानंतर मॅचला सुरुवात होईल. सिंगल आली. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. हा 14 आकडा खूप महत्वाचा आहे. याच मैदानावरती
याच वर्षी जर विचार केला तर 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने खूप मोठी जयंती साजरी झाली होती. जयंतीच्या निमित्ताने ही स्पर्धा आपण पाहतोय. याच मैदानावरती झाली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025. ती स्पर्धा खूप मोठी जयंती दामतकरांनी माझ्यासोबत या ठिकाणी साजरी केली होती. मी मनापासून धन्यवाद म्हणतो दामतकरांचं, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक ठेवण्यासाठी या दामतकरांनी खूप मोठं सहकार्य मला केलं. त्यांचं मनापासून धन्यवाद. आणि त्यांच्याच जन्मतारीख 14 एप्रिल 14 हा धावसंख्येवरती लागलेला हा आकडा. पुन्हा एकदा या मैदानावरती 15 डिसेंबरला ती स्पर्धा होईल. त्यानंतर पुन्हा एकदा एक चषक आहे. 4 रजनी या मैदानावरती तुम्हाला पाहावयास मिळतील. सध्या तरी गोलंदाज तयार. दुसरा षटक गोलंदाजी मार्क वरती. संदेश लेफ्ट आर्म ओव्हर. पहिला चेंडू झपदिशी निघून गेला. पहिल्यानंतर आमच्या सोबत कर्जत टेनिस क्रिकेट मधील आणि आमच्या नेरळ परिसरातील एक सुंदर आवाज मिलन आमच्या सोबत या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा जोरदार अपील. पिच पॅडवरती चेंडू बदलला. एक सिंगल या ठिकाणी घेण्यात येईल. या सिंगलने स्कोर कडाकडे होतो. धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. चांगला चेंडू कट केला. चेंडू शॉर्ट टर्मिनला शतरक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला. शॉर्ट टर्मिनला शतरक्षक होता त्या ठिकाणी अक्षय. आपल्याकडे फर्स्ट स्लिप म्हटली जाते, पण क्रिकेटच्या भाषेत सर्कलच्या बाजूला असलेला खेळाडू तो शॉर्ट टर्मॅन आपण पाहतो त्या ठिकाणी आहे अक्षय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला. तर पहिल्या झटका सुमितच्या स्वरूपात आपण पाहतो. 1 डाऊनला रवाना झाला फलंदाज अजय. 4 व्हीलर विनर, कारण ती 4 व्हीलर शेतकऱ्याची 4 व्हीलर म्हटली गेली. तो नंदी आणि तो नंदी मॅन ऑफ द सिरीजला प्राप्त केला त्यांनी वाकदच्या ग्राउंडवरती. आणि त्याच्या बैलाचं नाव, त्या नंदीचं नाव सिरीज ठेवलंय. काळवटाचा चेंडू पुन्हा एकदा मिस होतो त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं. इथे थोडस मिस झालंय. अजय बाची काढा घेतली होती आणि त्यानंतर पाहिलं सोमनाथ चिते की चपल्याने धावला होता. कॉलिंग नव्हतं. एक सिंगल आली. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती. तुम्हा आम्हा सर्वांचा लढका आकडा हम 7-1-7-17. शेवटचा चेंडू असले पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू, कारण या षटकानंतर 5 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. ती मुभा असते. इथे गोलंदाज लेफ्ट हँड गोलंदाज आहे. ओव्हर द विकेट, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. पहिले षटक आपण पाहिलं गेलं त्या षटकामध्ये 14 धावा होत्या.
आतापर्यंत या गोलंदाजाने 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि एक मौलिक विकेट आपण पाहिलं गेलं. सुमित माघारी आलाय. गोलंदाजचा शेवटचा चेंडू येथे सुपला शॉट, चेंडू पाठवला पाठीमागे, थांबणारला चेंडू आणावा लागेल बाहेर, तर चेंडू झालाय फरार. रस मिळतील 4. इथे आला चौकार, ठोक दिले. थँक्यू डीजे. हा क्रिकेटचा अड्डा आहे. एक सुंदर संगीत एवन जोडीच्या साठी. डीजे ऑपरेटर एवन जोडीच्या साठी चांगले संगीत लावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकामध्ये धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली 21. 1 बाद 21, 10.50च्या सरासरीने या धावा फलकावरती लागल्या गेल्यात. बाबा सरकार खुश आहेत. चांगलं नियोजन आयोजन त्यांच्या मित्रांच्या माध्यमातून आपण पाहतोय. ब्रो, भाई, ब्रदर्स हे सर्व आहेत. तिसरं षटक गोलंदाजी मार्क वरती लवेशला आपण पाहतोय. जे हनुमान लाडविली संघ या संघाकडून आपण पाहतो लवेश. चला लवेश आपण पाहतो राऊंड विकेट गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. राईट हँड राऊंड विकेट अजय साठी आपण पाहतोय. गोलंदाजी घेऊन येतोय लवेश. हा पहिला चेंडू, चांगला चेंडू, फॉर यॉर्कर, दांडी 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 गुल, गोलंदाज बाद. तयार नव्हता आपण पाहतो अजय या चेंडूसाठी. अपेक्षा केली नसेल. पहिला चेंडू होता. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्करची अपेक्षा नव्हती. पण इथे ज्या पद्धतीने चेंडू गतिवान टाकला, परफेक्ट यॉर्कर चेंडू झाला. फलंदाज त्रिफलाचीत षटका. बघा चेंडू पोचवा जरा मित्रांनो. आणि जे आमचे प्रेक्षक मायबाप खूप सुरेख आहेत, त्यांच्याकडे एकदा चेंडू गेला ते शोधून आणतात. त्यांचं मनापासून धन्यवाद. तरी एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून कॅमेरे कप्प्या कप्प्यामध्ये गोल गोल कप्प्यामध्ये ठेवलेले आहेत लपून, जिथून सर्व काही दिसतंय. एमटीसी लाईव्हच्या या कॅमेऱ्यातून चेंडू कुठे काय कसा गेलाय. पण खऱ्या अर्थाने त्या झाडी झुडपामध्ये गेलेला चेंडू जे आमचे प्रेक्षक मायबाप म्हणतात ना, त्यांच्यासाठी खूप महत्वाचं योगदान, आणि ते खरंच योगदान चांगलं देतात स्पर्धेमध्ये. शॉर्ट पिच चेंडू होता. एक काय लॉलीपॉप चेंडू ज्याला म्हटलं जाईल. या चेंडूवरती मोठा फटका मारण्यामध्ये नेहमीच फायदा असतो, फटका भेटतो. इथे आपण पाहतोय भारतला, जो सेकंड डाऊनला मैदानावरती गेलाय. भारत भारतासाठी पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. खालवर होता, चेंडूला फिरकलाय. हुक शॉट, चेंडू फेकला सीमा रेषा पार. 7 धावेसाठी आला षटकार. शर्तीच्या मैदानावरती भारतचा मन्या बैल अर्थात नंदी तो पलतो, त्याचप्रमाणे मैदानावरती भारतची बॅट चालली. मन्या व्हायचा आज नाही. लय स्टेटस ऐकले तुम्ही आणि खरंच नाद केला, पण वाया न गेला. आज शर्तीचा जे नंदी आहेत मैदानावरती पाहिलं गेलं. राणा आला, इंजिन आला, पाखऱ्या आला. इथे पुन्हा एकदा बराच काल चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वाट पाहणार. चेंडू जातो सीमा रेषा पार. 6 धावेसाठी बॅक टू बॅक बॅक टू बॅक.
तर आयवा जेल साठी आपण पाहतोय बाबा सरकार याच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक होतं आणि आजा छोटू 100 रुपये लेके जा. चला या आयवा जेल घेतली त्याचं नाव काय अल्पेश. या अल्पेश या 100 रुपयाचा पारितोषिक घेऊन जा. चांगला चेंडू आपण पाहतोय इथे गुल्डन स्पॉट होती थोडस उचलेला चेंडू होता एसटीच्या वरून चेंडू निघून गेला. डॉट चेंडू पाहतो धावसंख्या स्कोर कार्ड 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 3-3 2 तिऱ्या. हा शेवटचा चेंडू असेल. अल्पेश आत्तावर चांगली गोलंदाजी करतो पण 2 शॉट चेंडू टाकले गेले भारतला आणि त्यानंतर भारतने लगावलेले जसा त्याचा मन्या बोलतो तसा चेंडूला पाठवला. आई एकविरा केसरी मन्या आणि खऱ्या अर्थाने त्याचे जे मालक आहेत भारत आज मैदानावरती चांगली बॅटिंग करत असताना धावसंख्या 3 षटकामध्ये 34 या आकड्यावरती. स्टेज के नीचे जो बच्चे लोग बाहर निकलो. शेवटच्या रात्री पुन्हा एकदा मजा असेल. एक्झिबिशन मॅच फरदीन काजी विपक्ष उस्मान पटेल. शो मॅच आपण पाहणार आहोत या मैदानावरती. शेवटच्या दिवशी पहिली मॅच पण आपण पाहतोय. तिथं गाडी आहे बघा लेफ्ट साईडला जी गाडी आहे रोड साईडवरून जी गाडी आहे ती लाईट बंद करायची गाडीची. तर 6 रात्रीची क्रिकेटची स्पर्धा म्हणजे 6 रजनी याच मैदानावरती आपण पाहतो असणार आहेत. जावेद भाई खोत पुरस्कृत दामद चषक 2025 15 डिसेंबर ते 20 डिसेंबर या दरम्यान ही स्पर्धा रंगेल. भारत बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज गणेश मैदानावरती रवाना झालाय. लंच ब्रेकची वेळ झालेली आहे. डिनर समजा ट्रॉफीज अफलातून ट्रॉफीज आहेत
एवन जोडीने आणलेल्या ट्रॉफी, सुरेख ट्रॉफीज आपण पाहतो, ज्याची चर्चा संपूर्ण कर्जत रायगडमध्ये आणि बदलापूर ठाण्यामध्ये चर्चा चालू आहे. एक सुंदर ट्रॉफी आहे एवन चषकामध्ये. इथे चांगला फटका, समोर होता चेंडू आणि सोमनाथने पाठवला सीमारेषे पलीकडे. सोमनाथच्या पॅटमधून येतो एवन कॉलेजचा ब्रँडेड षटकार. तर जे दामोदरून आमचे सर्व मौलाना या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावर या. मौलाना जी आइए, आपसे गुजारिश की जाती है सब स्टेज पे आओ. एवन जोड़ी की तरफ से आपका हार्दिक स्वागत. आणि पिंपलोली लाडीवलीवरून जे मान्यवर आलेत, भाऊजी कुठे गेले? भाऊजी या आपण व्यासपीठावरती, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. अपर शॉट आपण पाहतोय, शतरक्षक जरूर पोहोचला होता त्या ठिकाणी, त्याच्याही हातातून चेंडू निघून गेला, चेंडू गेला सीमारेषे पलीकडे. थर्ड मॅच झोन मध्ये आला हा चौकार. अरे हा क्रिकेटचा नादच आहे खुला, आणि या क्रिकेटसाठी सर्वजण आतुरतेने असतात. मौलाना साहेब सर्व आपण या ठिकाणी आलात, क्रिकेटचा आनंद घेतात. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. जाऊया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती, राऊंड द विकेट, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, शॉर्ट पिच चेंडू आहे. शतरक्षक जरूर पोहोचला गेला, चेंडू चांगल्या रीतीने झेल झाला नाहीये, पण संघासाठी किमान 2 धावा वाचवत असताना इथे चांगले शतरक्षण. चितेके चपलाईने अर्धाच्या गतीने धावलेला 2 धावा, धावसंख्या जाऊन पोचली स्कोर कार्ड वरती 47. या मैदानाचा हायेस्ट स्कोर पकडला गेला 89. 89 धावा या मैदानावरती हायेस्ट स्कोर आहेत, आणि तो हायेस्ट स्कोर होता अंतर्वर्डी संघाचा, आणि त्याच संघाला सेकंड मॅचला कमी धावसंख्येवरती रोखलं होतं धावन संघाने. सत्तेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती 47. सत्तेचाळीस 47. स्कोर आहे दादा, लाईव्ह स्कोर आहे, 12 प्लेयर आहेत त्या ठिकाणी. सर्व काय आहेत, काही चेंजेस काही नाहीये. 47 ना कमी होणार ना वाढणार. हा, गणेश म्हणजे ते कॅल्सी आहे ना, गणेश पेमारे म्हणजे कॅल्सी. शेवटची अंतिम ओव्हर, अंतिम षटक. यानंतर वडवल सी, गणेशनगर सर्व या ठिकाणी उपस्थित. बबलू आला का? ओके. इथे शॉट होता, चेंडू शतरक्षक पोचला जरूर, पुन्हा एकदा झेल ड्रॉप. इथे माघारी परतावा लागेल. सोमनाथ या ठिकाणी बाद झाला, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात त्याचं विकेट आउट होतो. झेल ड्रॉप झाला बघा, जीवदान भेटला गणेशला,
आणि विकेट प्राप्त झाला सोमनाथचा, तोही फायदेशीर आहे का सोमनाथ आत्तापर्यंत चांगली बॅटिंग करतोय, त्याच्या बॅटमधून चांगले फटके आले होते, जरी तो धावचीत झाला असेल तरी संघासाठी खूप लाभदायक ठरलं. झेल ड्रॉप झाला पण महत्वाचा विकेट या ठिकाणी प्राप्त झाला आपल्या संघासाठी. अफलातून खेळी साकारली, त्याच्या बॅटमधून धावा आल्या सोमनाथच्या. वैयक्तिक 29 धावावरती बाद झाला. या दरम्यान पाहतो पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना त्याच्याही डोक्यावरून चेंडू तो पार, चेंडू जाऊन पोहोचला 6 धावेसाठी. गणेश मिस करतोय प्रत्येक चेंडू बाउंड्री लाईनच्या पाठीमागे टाकल्याचा प्रयत्न. फिफ्टी फोर झालेत. इथे पुन्हा एकदा ओपी चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद, गणेशच्या पारीचा अंत आणि अफलातून झेल आहे, चांगला झेल, गरज आहे. गणेश सारखा खेळाडू त्या ठिकाणी आहे, त्याला बाद करणं खूप गरजेचं असेल. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि त्या चेंडू मध्ये आपण पाहतोय इथे विकेट प्राप्त केलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय साजन, कारण साजन म्हटलं गेलं तर शर्तीचा एक बेचाच बादशाह साजन ड्रायव्हर. शर्तीमध्ये अनेक नंदींना मैदानात जिंकू देण्याचं खऱ्या अर्थाने पाहतोय. जे काम करतो जॅकी असतो तो खूप महत्वाचा असतो आणि तो शर्तीतला जॅकी ज्याला म्हटलं जात आहे साजन ड्रायव्हर पिंपलोलीकर या ठिकाणी बॅटिंगला आहे. आई एकविरा आमचे योगेश दादा पण शर्ती त्यांचा बैल आहे ते शर्तीला असतात. इथे गोलंदाज तयार, राईट हँड ओव्हर द विकेट. शॉर्ट चेंडू होता साजनच्याही बॅट मधून चेंडू निघतो, चेंडू जाऊन पोहोचला सीमा रेषे पलीकडे. साजननेही हात खुले केले, दिला भेटला मोका आणि मोक्यावरती ठोकलाय. 4 धावेसाठी चौका, ठोक दिले. कर्णधार टॉस साठी चला बडवल सी आणि त्याच्या बरोबर वरही चला संदेश कॅप्टन चला टॉस साठी लगेच. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी या ठिकाणी हजर राहायचे लगेच. हॅलो संदेश, चला ना कॅप्टन पाठवा आपला लगेच. काही इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायला पाहिजे. आपण खूप लवकर आलात, आपलं मनापासून गोड गोड कौतुक. कारण वडवल सी पण या ठिकाणी उपस्थित झाले. या आपला कॅप्टन टॉस साठी लगेच यायचे. तर धावसंख्या होती 58, 2 पॅनल्टीच्या धावा ऍड केल्या, धावसंख्या झाली 60. 61 धावांचं लक्ष असेल ते लाडवली संघाला.
हा संदेश चल आउटसाठी, कारण इनिंग ब्रेक मध्ये कसं टॉस व्हायला पाहिजे. अमित अमित जरा कुरंबाईशी संपर्क साध. तो दोस्ती ग्रुपच्या सर्व सभा जावेद भाई खोत यांना विनंती करतो, या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. या टॉस केला जाईल. जाओ भैया, आपले शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होईल. एकीकडे असेल श्री गणेश क्रिकेट संघ भडवल सी, विपक्ष असेल भैरवनाथ क्रिकेट संघ कर्जत वरई. वरई कर्जत का म्हणावं लागतं, कारण दोन वरई आहेत ना, एक आपल्या नेरलची वरई आहे, नेरल जवळ कर्जत जवळ वरई आहे. हेड अँड टेल हा कॉइन आहे तिथे. टॉस केला जातोय. जाओ बाय, आपण इकडे या ना समोर, याशी या म्हणजे कॅमेऱ्यात आपण दिसेल. टॉस या ठिकाणी होतोय. एवन जोडी पण या ठिकाणी उपस्थित आहे. बाबा सरकार पण या ठिकाणी आहेत. बाबा खडे रो. हा, दोस्ती ग्रुपचे अध्यक्ष जावाबाई यांच्या शुभ हस्ते टॉस हेड झाला. श्री गणेश क्रिकेट संघ गणेशनगर भडवल सी संघ टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षक स्वीकारलाय. दोन्ही संघाला विनंती असेल, आपण आयोजकांशी मॅच सुरू होण्याच्या अगोदर आपण आयोजकांशी लगेच संपर्क साधा. एकसष्ट धावांचा लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालाय तो जनमन लाडीवली संघ. सलामीची जोडी मैदानावरती आहे. अक्षय बैकर आणि वैभव नागटे ही सलामीची जोडी. आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विनायक सोनावले आपण पाहतोय. आज चांगली जर्सी, नवीन जर्सी परिधान केले खऱ्या अर्थाने कुमार जितेंद्र कालन आणि कुमार बबलू भोईर यांच्या माध्यमातून या जर्सी देण्यात आलेल्या आहेत. 61 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना पहिलं षटक, पहिला गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय. सुरू करतोय मॅचला. सेकंड इनिंग
सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात झाली. पहिला चेंडू पंचाच्या डाव्या साईडने राईट हँड ओव्हर टू विकेट मारा. जोरदार अपील या ठिकाणी पाहतोय. लेग बाईची एक धाव या ठिकाणी पाहतोय. बॅट 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 ओके. बॅटची एज आपण पाहिलं गेलं, पंचांनी सांगितलं बॅटची एज आली. पहिला चेंडू आपण पाहतो या ठिकाणी सिंगल आली. सिंगलने सुरुवात झाली आहे. इथे आपण पाहतोय जोरदार अपील केली जाते. अफलातून आपण पाहतो अपील या ठिकाणी होते. तो फलंदाज बाद झाला. आपण पाहतो सुमित यांनी चांगला झेल त्या ठिकाणी पहिला झटका आपण पाहिलं गेलं. पहिला विकेट पाहिलं गेलं. पहिल्या विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज अमित आपण पाहतो लाडली संघाचा मी एकाच ज्याच्याला पाहिले जात आहे. अनेक मैदानावरती अनेक अर्धशतक त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. पण आज संघासाठी खूप महत्वाचं आहे. आज संघासाठी खूप महत्वाचं काम त्याला करावं लागेल. विकेटचं पतन झालंय. पहिला झटका जरूर या ठिकाणी पाहतोय. माघारी परतला या ठिकाणी वैभव परतला. आता अक्षय याला साथ द्यायला अमित ए फॅक्टर मैदानावरती आहे. 4 चेंडू झाले, 3 धावा धावफलकावरती, 1 विकेटचं पतन आपण पाहतो. 61 धावांची गरज आहे. आता ही 58 धावांची गरज असेल विजयासाठी. 26 चेंडू शिल्लक. इथे पंच जरूर आपण पाहतो चेक केलं जात आहे. लाईन चेक केली. वाईट चेंडू एक्स्ट्रा धाव. वाईटच्या स्वरूपात 1 धाव या ठिकाणी घेण्यात आली. धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 4 धावा स्कोर कार्ड वरती. 4 चेंडूचे समाप्ती झाले. 1 विकेट प्राप्त झालाय. वैभव माघारी आला. पुन्हा एकदा तयार गोलंदाज विनायक. इथे बॅटची कडा अपरेज लागली गेली. एसटीच्या पाठीमागे कोणत्याही चुकी नाही करण्याची. फलंदाज बाद. झटका क्रमांक दुसरा. एक चांगला अफलातून बॅट्समॅनला माघारी धाडलाय. तो अमित येतोय माघारी. झटका क्रमांक दुसरा. धावसंख्या 4 वरती हा झटका ठोक दिली. तर वरील संघाचा कर्णधार आपण आयोजकांशी लगेच संपर्क साधा. संदेश आपल्या कॅप्टनला आयोजकांशी संपर्क साधायला सांगा. विकेटचं पतन. शेवटचा चेंडू आहे. पॉवर प्लेचं षटक. 4 धावा. 2 फलंदाज बाद झालेत. चांगला चेंडू पडल्यानंतर जबदेशी आतमध्ये वलन घेतलं गेलं. इथे हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. 1 धाव या ठिकाणी घेण्यात आली. एका धावेने स्कोर कार्ड पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतोय समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 5. 61 धावांचं लक्ष होतं. 5 धावा झाल्यात म्हणजे अजूनही विजयासाठी अब तक 56. हा 56 खूप फेमस आहे. 56चा डायलॉग खूप फेमस आहे. अब तक 56 धावा अजूनही आपण पाहतोय या ठिकाणी करायचे. 24 चेंडूचा खेळ शिल्लक. 56 धावा बनवाव्या लागतील.
24 चेंडू 56 धावांची गरज आहे. तो वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतो. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पिंपलोली संघाकडून भारत, मन्या बैलाचे मालक भारत. जावेद भाई नझे यांना विनंती करतो, या आपण व्यासपीठावरती. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. जावेद भाई या, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. ही आपल्या हक्काची घरची स्पर्धा आहे. नादिर चाचा, त्या गाडीच्या इंजिनला खराब होईल हो, या इकडे, या वरती या. त्या गाडीचा बोनेट खराब होईल, या इकडे या. शाहिद, डॉक्टर शाहिद चड्डा या व्यासपीठावरती. आशिष डॉन व्यासपीठावरती यायचे लगेच. लाईन चेक केली पंचाने, 2 हात समांतर केले. व्हाईट चेंडू एक्स्ट्रा धावाने सुरुवात झाली. 1 धाव कमी केली आता विजयासाठी. 55, 2 पंजे, 55 धावांची गरज आहे. इथे टॅप केला चेंडूला. थर्डमॅन झोन मध्ये चेंडू पाठवला. क्षेत्ररक्षक चेंडूचा भाग बिलखा भाग, चेंडू झालाय फरार. रन्स मिळतील 4. थर्डमॅन झोन मध्ये आला एक सुंदर अफलातून चौकार. ठोक दिले. चला राजेश भाऊ सर, आपण हे इकडे यायचे. इथे टॉस केला चेंडूला. बराच काल चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. सुमित, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद. आणखीन एक झटका दिला जातो आहे तो लाडिवली संघाला. वरती यायचे. संदेश लावून पाहतोय. पाखड बैलाचे मालक या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. क्रिकेटच्या मैदानावरती आज शर्तीची मजा घेतली आम्ही. कधीतरी वाटतंय शर्तीच्या मैदानावरती क्रिकेटची मजा यावी. दर्जेदार कपडे अगदी नवीन फलंदाज वैभव दगडे, नेरळ. युवा उद्योजक वैभव, आणि आता मैदानावरती सज्ज झाले आपल्या संघासाठी. 10 या आकड्यावरती 4 फलंदाज बाद. भिवंडी टेक्सटाईल्स, तुमच्या विश्वासाचं नवं ठिकाण. टॉप नंबर 1-2 युवराज रेसिडेन्सी. तर मिजानभाई नझे आणि इम्रानभाई शेख यांना आपण पाहतोय. डॉक्टर पाटील सर, सुविधा हॉस्पिटल कडून तुम्हाला शुभेच्छा आल्यात. या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात.
आणि जरूर सरांना विनंती करूया आपण जरूर गरजे सर, आमचे पाटील सर, जसं वेळ भेटेल जरूर या स्पर्धेमध्ये या. सुविधा हॉस्पिटल, नेरळ बस स्टॉपला असलेलं हॉस्पिटल. नवीन फलंदाज प्रणव, 11 वरती 5 फलंदाज बाद झालेत. शेवटचा चेंडू आहे. इथे पाहतो वाईट चेंडू, पंचाने हेरला, 2 हात समांतर केलं, दूरवर ठेवला गेलाय. सुमित काहीतरी पंचांना विचारत असताना पण पंचाने सांगितलं दूरवर चेंडू आहे, वाईट चेंडू. एक्स्ट्रा धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12. थोड्याच वेळात घड्याळात पण 12 वाजतील. आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ. भिवंडी टेक्सटाईल्स, नेरळ. लिलन, खादी, कॉटन, स्पेशल व्हाईट आणि लग्नासाठी बस्ता, शेरवानी, सूट, जोधपुरी आणि हो, ऍक्सेसरीज सुद्धा. भिवंडी टेक्सटाईल्स, तुमच्या विश्वासाचं नवं ठिकाण. टॉप नंबर 1-2, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळम रोड, नेरळ येथे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा. आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ. भिवंडी टेक्सटाईल्स, नेरळ. लिलन, खादी, कॉटन, स्पेशल व्हाईट आणि लग्नासाठी बस्ता, शेरवानी, सूट, जोधपुरी आणि हो, ऍक्सेसरीज सुद्धा. भिवंडी टेक्सटाईल्स, तुमच्या विश्वासाचं नवं ठिकाण. टॉप नंबर 1-2, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळम रोड, नेरळ येथे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा. ट्रॉफीज पाहायला गेल्या समतोम कप आपण या ठिकाणी पाहतोय. त्याचबरोबर टीम विजय झाल्यानंतर खुशी अर्ज करण्यासाठी आपण पाहतोय स्वीट दिला जातो एवन जोडीच्या माध्यमातून. आपण पाहतो तोंड गोड केल्याचा जिंकण्याचा आनंद त्या ठिकाणी घेण्यात येतोय. सलमान भाई या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. एवन जोडीच्या माध्यमातून मिस्त्री रिसॉर्टचे मालक आहेत माथेरान, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार, पंचाच्या डाव्या साईडनी गोलंदाज सज्ज झालाय. इथे वैभवच्या बॅट मध्ये दूरवरचा फटका, चेंडू फेकलाय सीमा रेषे पलीकडे, समोर सापडला, त्याला पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. वन क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. तर भावेश लोंगले आणि महेश कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. कर्जत टेनिस क्रिकेट मधले 2 अफलातून अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी उपस्थित, उमरोली संघ आणि बुतोली संघाकडून. चला चेंडू पूर्व मैदानात डॉक्टर शाहिद, तर बघा चेंडू पूर्व मैदानात. आपण पाहतोय इवन जोडीच्या माध्यमातून सुरू असलेली स्पर्धा, दरिया स्पर्धा. खुरमबाई नजे आणि फरानबाई या जोडीच्या माध्यमातून आपण पाहतो नियोजन पाहिले जातं, पण खऱ्या अर्थाने या स्पर्धाच्या आयोजकांच्या माध्यमातून केली जाते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक मिजानबाई नजे आणि इम्रानबाई शेख आमच्या सोबत या व्यासपीठावरती आहेत, मॅचचा आनंद घेतात. मोहम्मद मौलाना या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. इथे पाहिलं गेलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी टांगा पलटी, घोडा फरार झाला आणि चेंडू 4 धावेसाठी फरार झाला. आलेला बेहतरीन चौकार.
तो गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी सज्ज झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोअर कार्ड वरती एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून आमचे योगेश त्या ठिकाणी जॉईंट आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती हॅलो 23. दगडेनी जर मॅच विन केली तर मुकेश लबडे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल, याची नोंद घ्यायची आहे. जरूर जरूर योगेश आपण पाहतोय वैभव त्या ठिकाणी खेळतोय. इथून ऑफ साईडचा चेंडू काय फटका खेचलाय आणि या चेंडूवरती आपण पाहायला गेलं तर एक सिंगल आली आहे. सिंगलनं वैभवला समाधान मानावं लागेल. पाहायला गेलं तर धावसंख्येचा खूप पाठलाग करायचा आहे. अष्टपैलू खेळाडू वैभवला मानलं जातं. वैभववरती ज्या आशा पल्लवित आहेत त्या आशा मात्र अजूनपर्यंत लाडवलीच्या आहेत. त्या आशांच्या वरती पाणी फिरण्याचं काम वैभवने केलं नाही पाहिजे. ते काम आत्ता मात्र वैभवला करावं लागेल. अफलातनूर फलंदाज आहे, त्याच्या फटक्यामधनं आपण एक षटकार पाहिला. तीच आशा पत्र लाडवलीकरांकडे. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय. आपण पाहतोय स्ट्राईक वरती प्रणव आहे, त्याला पण मोठ्या फटक्यांची आशा आहे. संघ विजय प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. इथून मात्र नजाकत बरा फटका, चेंडू आउट ऑफ सीमा पार. आपण पाहतो मिळतील नावा 4. इथून प्रणवच्या बॅट मधून आपण पाहतोय घनाघाती प्रहार, चौकार. इथे इम्रानभाई शेख आणि मिजानभाई नदी यांची जे मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे त्या सर्व मित्र परिवारांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं मनापासून अधिक स्वागत. वरई संघाचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचे, कारण नियम आहे मॅच सुरू होण्या अगोदर पूर्ण हिशोब, त्यानंतर मॅच स्टार्ट होते, तर आपण जरूर त्यांच्याशी भेटायचे. नक्कीच अशा मोठ्या फटक्यांची गरज असेल. आपण पाहतो लाडवली संघाला, आपण पाहतो धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 27 धावा आणि विकेटचं पतन पाहायला गेलं तर 5 खेळाडू मात्र तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसल्यात. नेक्स्ट बॉल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र आपण ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा चेंडू होता, परंतु इथून मात्र फलंदाजाला चेंडू समजला नाहीये आणि इथून चेंडू झालाय तो डॉट. अजून आपण पाहायला गेलं ना तर 2.5 चेंडूची समाप्ती झाली आहे. अजूनही धावसंख्येचं खूप मोठं डोंगर आहे, ते डोंगर मात्र पार करायचं आहे. नेक्स्ट चेंडू आपण पाहतो ऑफ साईडच्या दिशेनं गॅप मध्ये चेंडू भिरकावून दिलंय. आपण पाहतोय चेंडू अडवलं झालं फेकणार. तत्पूर्वी आपण पाहतो या 2 धावा नक्कीच या ठिकाणी पूर्ण झाल्यात. नदी आपण पाहतो रनिंग बिटवीन द विकेट आपल्यातून पाहायला मिळाली. 27+2 आपण पाहायला गेलं तर 29 धावपुस्तकावरती 5 विकेटचं पतन. अजूनही आपण पाहायला गेलं तर षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या अंती धावपुस्तकावरती 29 लागल्यात. 5 विकेटचं पतन, 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अजूनही आपण पाहायला गेलं ना तर 12 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज असेल. आपण पाहतो लाडवली जरूर 12 चेंडू आणि 32 धावा म्हणजे प्रति षटक 16 धावा पाहिजे. कमलाकर मामा आपण पाहतो या मॅच मध्ये भाऊजी खेळत नाहीयेत, कमलाकर टाकते. कमलाकर दादा पण या मॅच मध्ये खेळत नाहीये, मॅचचा आनंद घेतो. जरूर अनेक खेळाडू नाहीयेत आज या त्या संघामध्ये. आज जे आले ते उशिरा आले, ज्या वेळी गरज होती मैदानावरती खेळाडूंची ते खेळाडू उपस्थित झाले नाहीयेत. 12 चेंडू 32 धावांची गरज आहे, प्रति षटक 16 धावा. जर आव्हान पाहिलं गेलं तर एवढं महाग पण नाही आणि तेवढं सोपं पण नाहीये. आव्हानाचा पाठलाग करायचं कसं नियोजन, नाईटचं नियोजन तसं अवघड पण नाही आणि तेवढं सोपं पण नाहीये. ज्याला जमतं त्याला जमतंय आणि ते एवन जोडीने करून दाखवलं. मिजानभाई आणि इम्रानभाई यांनी आमच्यावरती टाकलेला विश्वास आहे. पहिली रात्र गेली आणि दुसरी रात्र आज आपण पार होते. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला ज्यांनी खऱ्या अर्थाने स्वतःच्या खांद्यावरती घेतली तो म्हणजे आमचा कोरमबाई, म्हणजे दोस्ती ग्रुप. आणि दोस्ती ग्रुप म्हटलं गेलं तर खूप मोठं नाव आहे. फरणबाई असतील, अब्बू असेल, अफजल असेल, आमचा बबलू असेल, राजेश असेल, योगेश असेल, नितेश असेल, एमटीसी लाईव्ह असेल, आमचे फिरोज सर असतील, अनेक मित्र परिवार आहेत आमचे कोरमबाईचे सर्व सुपुत्र आहेत, आतिश आहेत. हा दोस्ती ग्रुप आहे आणि त्याचे सर्व आमचे जावेद भाई होते. नक्कीच कर्जत तालुक्यातली पहिली नाईट स्पर्धा म्हटलं ना
तर या स्पर्धेची वर्णवी केली जाते. कर्जतमध्ये बऱ्याचशा टुर्नामेंट आपण पाहतो आणि पहिली टुर्नामेंट कुठं पाहायला गेलेली ना, नाईट टुर्नामेंट, तर ही दामतकरांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. मनस्पूर्वक त्यांचा आभार व्यक्त करतो. आपण पाहतोय षटक क्रमांक 4 या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजच्या ट्रॅक वरती विनायक आलाय आणि आपण पाहतोय स्ट्राईक वरती वैभव दगडे त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला आणि त्याच्यावरती अशा पल्लवित आहे. वैभव दगडे जोपर्यंत मैदानावरती येत ना तोपर्यंत लाडुली संघाच्या अशा नक्कीच पल्लवित असतील. नेक्स्ट बॉल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र फटका चांगला खेचलाय, उंची जास्त लांबी कमी, परंतु इथून मात्र वैभव दगडेला परतावं लागेल. अजून एक झटका मैदानाच्या आतमध्ये मात्र लाडू संघाला लागलेला हा 6वा झटका. फलंदाज बाद होईल. वैभव दगडेचा झाला पारीचा आणि तो बॅक टू द डगआउट. वैभव दगडे मात्र वैभवला आता न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये चिराग आलाय. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय तिसऱ्या षटकात 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती ज्याच्यावरती आशा पल्लवित होत्या त्या फलंदाजाला मात्र बाद करण्यात यशस्वी झालाय तो विनायक. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये चिराग आलाय, त्याला मात्र आता फलंदाजी करावी लागेल. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय इथून फटका खेचण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि पॅडमध्ये काय संपर्क होत नाही. चेंडू आलाय डॉट. अजून एक आपण पाहतोय चेंडू डॉट आलाय. चेंडू डॉट आला. आपण पाहतो अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्पा पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन प्रत्येक चेंडूवरती आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळतं आणि ते व्हेरिएशन मात्र पाहायला मिळतंय ते 4थ्या षटकामध्ये विनायकच्या माध्यमातून. अफलातून आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे विनायक आपण पाहतोय. चिराग आलाय न्यू बॅट्समॅन, त्याला काहीतरी करून दाखवावं लागेल. लाडुली संघ अद्यापर्यंत चांगली फलंदाजी केली. इथून मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. लगातार 3 चेंडूवरती आपण पाहतो 3 चेंडू डॉट आलेत. अफलातून गोलंदाजी मात्र विनायकच्या माध्यमातून चांगली आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी जी कामगिरी करायची ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय तो मात्र विनायक. अफलातून आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 4था षटक प्रगती पथावरती असताना जी कामगिरी करायची ती कामगिरी मात्र पूर्ण पार केली ते मात्र विनायकनं. न्यूज बॉल इथून पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अयशस्वी झालाय. आपण पाहतोय अजून एक चेंडू डॉट आलाय. जी गोलंदाजी त्याच्या खांद्यावरती विनायकला माहिती आपल्या खांद्यावरती जबाबदारी आहे, ती जबाबदारी पार करण्याचं काम मात्र विनायकने केलंय आणि ते काम अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं 4थ्या षटकामध्ये आहे आणि चेंडू डॉट आलाय. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय चिराग आहे. कोलवर्टाचा टॅप केलाय. कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. ज्या प्रणयवर्ण मिडियन षटक पाहायला मिळतंय अफलातून गोलंदाजी पाहिली आहे. षटक क्रमांक आले संपुष्टात ते 4थं मिडियन षटक आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेमध्ये. ते विनायकनं चांगली गोलंदाजी केली आहे. गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच आपण टाळ्या वाजवू शकता. चांगली गोलंदाजी केली आहे. आपल्याला नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार आहे. त्या 2 संघादरम्यान 2 मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एकीकडे आपण पाहणार आहोत बळवल प्लस आणि त्यांच्या विरोधात पाहणार आहोत ते म्हणजे जय भैरवनाथ वरे. या 2 संघादरम्यान फाईट पाहणार आहोत. तर अंतिम षटक आपण प्रगती पथावरती स्लॉग वरचं षटक आहे. या षटकामध्ये तुम्हाला विजय प्राप्त करायचा असेल ना तर संघर्ष करावा लागेल आणि संघर्ष मात्र आपल्याला या 6 चेंडूमध्ये दाखवावे लागतील आणि 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज असेल ते मात्र लाडीवली संघाला 31 धावसंख्येची गरज आहे. मागचं षटक पाहिलं गेलं तर पूर्ण निर्धाव चेंडूची सांगता गेली अख्ख्या ओव्हरमध्ये. नेक्स्ट बॉल आपण अंतिम षटक ऑफ साईडला काय फटका घेतला गॅप मध्ये आहे. चेंडू 1 टप्प्या अखेर जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथून मात्र फलंदाजाला अफलातून फटका खेचण्याचा भाग पडलाय आणि चेंडू आउट ऑफ सीमा पार. मिळतील धावा 4. इथून मिळालाय सगळीकडे चौकार.
फ्लस ऑफ साईडला फटका पाहिला आणि चेंडूवरती तब्बल 4 धावा आल्या. 31 धावसंख्येचा पाठलाग. अशाच मोठ्या फटक्यांची गरज असल्या प्रणय आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. आदरणीय अशोकदादा मामा यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थानात आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. भिवंडी टेक्सटाईलचे मालक कपड्याचे सुप्रसिद्ध मालक आहेत, त्यांना विनंती करतो आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं. आपल्या या एवन जोडीमध्ये सहर्ष स्वागत आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आपण करतो. कार्पेटच्या सायन्या चेंडूला भिरकावून दिलेला लॉंग ऑफ मध्ये या चेंडूवरती तब्बल 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळतोय आणि नाही बोलता 2 धावा नक्कीच या ठिकाणी पूर्ण होतील. तुम्हाला 6 चेंडू आणि 31 धाव संख्येची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं मोठा फटका चौकार आला, त्याच्यानंतर दुसरा चेंडू आपण पाहिलं गेलं तर डॉट आला, त्याच्यानंतर तिसरा चेंडू या चेंडूवरती आल्या तब्बल 2 धावा. अजूनही आपण पाहायला गेलं तर 29 धाव संख्येचा पाठलाग करायचा. प्रणय आला मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील करतायत आणि नक्कीच आमच्याकडे पंचाला वाटतायत. आणि इट इज अ व्हाईट चेंडू. दोन्ही हात जमीन स्तरांतर हात केलाय आणि इट इज अ व्हाईट चेंडू. एक्स्ट्रा चेंडू मात्र फलंदाजाला टाकावा लागेल. नक्कीच अजूनही 28 धाव संख्येची गरज आहे. पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती डॉट आला, तर 3 चेंडू आणि 28 धाव संख्येचा धावसंख्या करायची आहेत. येणार 3 चेंडू 28 धावा. येथून मात्र आपण पाहायला गेलं तर लॉंग ऑफ मध्ये चेंडू भिरकावून दिला. 1 धाव नक्कीच आपण पाहायला गेलं तर पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 1 धावेने समाधान मानावं लागेल. आणि आपण पाहायला गेलं तर एकदा तब्बल 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावसंख्येची गरज असेल तर मात्र लाडुली संघाला. आदरणीय अशोक दादा मामा यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थानाच्या या स्पर्धेमध्ये एवन जोडी षटकामध्ये आपलं मनपूर्वक आभार आहे आणि तुम्हाला विनंती असेल मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. भिवंडी टेक्सटाईलचे मालक आहेत, त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. इथून मात्र फलंदाज बाद झाला. आता 1 चेंडू आणि आदरणीय असलमबाई यांचं सुद्धा या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा मनच्छांत करण्यातून सहर्ष स्वागत आहे. आपण आता 1 चेंडू आणि 28 धाव संख्येची गरज आहे. या स्पर्धेमध्ये पाहायला गेल्यानंतर औपचारिकता बाकी राहिली आहे. दोन्ही संघ आपण पाहायला गेलं तर आपलातून क्रिकेट पाहायला मिळेल. आदरणीय विश्वासदादा कटोरे साहेबांना विनंती करतो की आपण मंचावरती येऊन आसनस्थ आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आदरणीय सागरदादा भोईर यांना सुद्धा विनंती करतो की आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. आपण पाहायला गेलं तर सामना आपला पाहायला गेलं तर तिसरा सामना या ठिकाणी संपुष्टात आलाय. पहिल्या दिवसातील आपल्या दुसऱ्या दिवसातील हा तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवला. लाडिवली विपक्ष पिंपलोली या संघादरम्यान आणि या संघादरम्यान आपण पाहायला गेलं तर पिंपलोली संघ हा विजय झालाय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचं या ठिकाणी करूया गोड कौतुक. तुम्हाला नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा असतील आणि पिंपलोली संघाला बेस्ट ऑफ लक असेल. आता नेक्स्ट मॅच आपण अनुभवणार आहोत. वरई विपक्ष त्यांच्या विपक्षात खेळणार आहेत भडवल प्लस हा संघ. दोन्ही संघांना सुद्धा बेस्ट ऑफ लक असतील. धन्यवाद. Cada